नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये अत्यंत गतिशीलता येणार आहे आणि त्या अनुषंगानं जो काही नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो हप्ता आहे तो वेळेवर येण्यासाठी आवश्यक अशी एक नवीन अपडेट आलेला आहे. त्या संदर्भात सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. केंद्र शासनाने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. राज्यामध्ये 1 डिसेंबर 2018 पासून राबवण्यात सुरू झालेली आहे. त्याच अनुषंगाने या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी जे काही असतील व त्यांच्या कुटुंबातील जे काही ₹2000 प्रति हप्ता याप्रमाणे 4-4 महिन्याच्या हप्त्याने हे वर्षातून ₹6000 मिळत असतात. त्याच धर्तीवरती जे काही राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यामध्ये राबवण्यात आलेली आहे आणि त्याच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात ज्या काही योजनेची अंमलबजावणी करिता प्रशासकीय निधी वितरण करण्यासाठी म्हणजेच नियंत्रण अधिकारी आणि त्या निधीचे आहरण व संवितरण करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत जे काही प्रस्ताव कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय महाराष्ट्र पुणे यांच्या शासन जे काही करण्यात आलेला होता तोच अनुषंगाने या निधीसाठी त्यांची नेमणूक करणे हे विचाराधीन होतं. त्या संदर्भातच एक नवीन अपडेट आलेला आहे की या योजनेअंतर्गत म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या फ्लॅगशिप योजनेच्या प्रशासकीय निधीचं जे काही आहरण व संवितरण करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी व प्रशासकीय निधी वितरणासाठी नियंत्रित अधिकारी खालीलप्रमाणे घोषित करण्यात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. जो स्तर आहे तो स्तर 3 प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आयुक्तालय आहे एक, नंतर विभाग, जिल्हा आणि तालुका या 4 स्तरावरती आहरण व संवितरण अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी असे नेमणूक करण्यात आलेली आहे. तर कोणाची नेमणूक कशी असणार आहे? जर आयुक्तालय स्तरावर जर पाहिलं तर आहरण व संवितरण अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक लेखा एक हे असणार आहेत आणि त्याच ह्याच्यावरती नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त कृषीचे आयुक्त असणार आहेत. तर विभाग स्तरावर जर पाहिलं तर आहरण व संवितरण अधिकारी म्हणून लेखाधिकारी असणार आहेत आणि नियंत्रण अधिकारी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक असणार आहेत. तसेच जिल्हा स्तरावर जर आहरण व संवितरण अधिकारी पाहिलं तर लेखाधिकारी असणार आहेत आणि नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असणार आहेत. तसेच तालुका स्तरावर आहरण व संवितरण अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी असणार आहेत. तर नियंत्रक अधिकारी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असणार आहेत. अशा पद्धतीनं या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी तालुका असेल, जिल्हा असेल, विभाग असेल आणि आयुक्तालयाच्या ठिकाणी जे काही या पदांची निर्मिती करणं आवश्यक होते, त्या अनुषंगाने आता या योजनेमध्ये अत्यंत गतिशीलता येणार आहे आणि संपूर्ण निधीचं वितरण हे योग्य प्रकारे होऊन पात्र लाभार्थ्यापर्यंत ते लवकरात लवकर वेळोवेळी पोहोचवण्याच्या मार्गदर्शनित करण्यात आलेलं आहे. असं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा आणि नवीन असेच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.